मॅम कारण की द लार्जेस्ट म्हणजे जसा 90 ते द लार्जेस्ट प्राईम नंबर 19 आहे ना. आणि हम्म अ, अ, जसा आम्ही नॅचरल नंबर आणि जो ऑड नॅचरल नंबर मध्ये 19च आहे. मग लार्जेस्ट पण नंबर, त्यात नॅचरल नंबर मध्ये लार्जेस्ट नंबर कोणता आहे तो सांग मला. नॅचरल नंबर मध्ये हम्म लार्जेस्ट हम्म या क्वेश्चनच्या मुताबिक की असं या क्वेश्चनचे मुताबिक या क्वेश्चनच्या मुताबिक तर 19. कसं 19 येईल? 20 का येऊ शकत नाही नॅचरल नंबर? कारण की मॅम तो प्राईम नाही ना. अरे नॅचरल नंबर घ्यायचा आपल्याला, एक एक नॅचरल घ्यायचा आहे आणि एक प्राईम नंबर घ्यायचा आहे. अरे यू हो नॅचरल नंबर 20 येऊ म्हणजे शकतो एक ना. और मैं 8 बजे लेता जैसे ट्यूशन तो ऐसे रहता भाई बोले येस देखा और नहीं नो ये आर यू? नहीं विशाल म्यूट कर बाळा. यस मॅम. समजले का आर यू? यस. किती येईल मग आन्सर सांग मला. 1 मिनिट. मॅम 42 क्वेश्चनचं की 43चं नाही 42च 45चं 42च 42चा 42चा आन्सर येईल. हम्म हा 1. हम्म आलं लक्षात. हो हम्म चला सॉल्व करा 45 क्वेश्चन. त्याच्यानंतर आपण काय करूयात, 44 घेऊयात. फास्ट फास्ट करा मुलांनो. आपले भरपूर क्वेश्चन्स व्हायला पाहिजे. जेवढं प्रॅक्टिस होईल तुमची खूप चांगलं आहे तुमच्यासाठी. ठीक आहे. किती येते आन्सर? काढलं का कोणी? मी मगाशीच लिहून घ्यायला सांगितलं होतं क्वेश्चन. एनीवन? विशान अनम्यूट कर. यस मैम हम्म चला आन्सर सांगा 45 क्वेश्चनचं. 45 हम्म मैम जैसा उसमें ब्रैकेट है वैसे भी ब्रैकेट देना है उसमें हम्म हाँ, ठीक है मैम 2 मिनट रुको कोणाकोण आरोग्य आलं का आन्सर? नो मॅम करतच आहे. खूप वेळ लावतात यार तुम्ही. मॅम हा थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे. कॉम्प्लिकेटेड आहे असं काही नाहीये. ठीक आहे.
मे बी मायनस असेल. ओके, इथे जे आहे ना मायनस इथे आहे बहुतेक असं मला वाटतंय. जर इथे मायनस आलं आणि इथं पण मायनस घेतलं तर काय येतं बघा आपण. 3 12 -4 ओके, आन्सर वेगळं येतं ना. 1 मिनिट. स्टेप्स तर बरोबर आहेत. सानवी ढवळे आलाय का आन्सर बेटा? मॅम एक्सप्लेन करू का म्हणत होते मी. हा ठीक आहे, करा. काय येतं आन्सर पण? आन्सर मॅम आन्सर अजून काढला नाही, एक्सप्लेन करून काढलेला आहे. एक्सप्लेन करायला बघ आता 3 इंटू 13 राईट. तर आपण काय करणार पहिले 6 इंटू 7 करून घेणार. बरोबर, ब्रॅकेट सॉल्व्ह करणार ना. 6 मग 3 इंटू 13 प्लस 42 राईट बेटा? 55 आन्सर. नाही नाही, 3 इंटू 13 प्लस 6 इंटू 7 किती येतं? 6 42 इंटू ना. 7 42 येते. बरोबर ना. हा. ब्रॅकेट क्लोज केला, त्याच्यानंतर जे प्लस आहे तिथे आपण ठीक आहे प्लस घेऊया तोपर्यंत, कारण दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये. ठीक आहे, इथे प्लस ठेवला आपण. मग त्याच्यानंतर 11 इंटू 3 33. 33. हा, आणि त्याच्यानंतरचा जो दुसरा ब्रॅकेट आहे त्याच्यामध्ये 12 मायनस 4 इंटू 2 8 येतं. ओके ओके. हा. हा, मग त्याच्यानंतर खाली आपण स्टेप घेतलं 3 इंटू, आता काय करायचं 13 प्लस 42 किती येतं? 55. 55. हा, त्याच्यानंतर इथे प्लस आहे क्वेश्चन मध्ये, तर आपण प्लस देऊन घेऊयात. ठीक आहे, मग 33 इंटू 12 मायनस 8 4 येतं. ओके. बरोबर, येस ओके. और नो? येस. हा, मग 3 इंटू 55 केल्यानंतर किती येतं? 165. करून बघा. आणि 33 Yes, ma'am. इंटू 4 किती येतं? 132. बरोबर. येस मॅम. हा, स्टेप्स तर करेक्ट आहेत, पण ऑप्शन चुकलेले आहे किंवा मग तिथे मायनस प्लस झालेला आहे. आय डोंट नो, बट आन्सर तर असं येईल की आता बघा 5 2 7 6 3 9 आणि 2 म्हणजे 297. येस 297 आन्सर यायला हवं. राईट. हा, तेच म्हणते मी की आन्सर चुकलेला आहे की मग काय म्हणतात त्याला, क्वेश्चन चुकलेला आहे. डोंट नो. हा, 1 मिनिट, आपण श्रीने सॉल्व्ह केलेत ना क्वेश्चन. श्रीला एकदा विचारूयात त्याचा आन्सर काय आलाय. श्री अनम्यूट कर आणि व्हिडिओ ऑन कर बेटा. येस मॅम. काय आलाय आन्सर तुझं सांग मला. मॅम याचा आन्सर 1 आलेला आहे माझा. कसा आला सांग बरं. मॅम आपण सगळ्यात पहिले 3 ब्रॅकेट 13 प्लस 6 मल्टिप्लाय बाय 7 आहे ना. हो, तर 6 मल्टिप्लाय बाय 7 केल्यानंतर 42 येते. करेक्ट. आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 11 मल्टिप्लाय बाय 3 लिहिलेलं आहे. 33 येतं. हा, आणि नंतर 12 मायनस 4 मल्टिप्लाय बाय 2 लिहिलेलं आहे. आता 12 तिथे होईल 12 मायनस 8.
बरोबर, मी स्टेप लिहिल्यात बघ बघ ह्याच्यावरती. येस मॅम. करेक्ट आहे ना? मॅम हा क्वेश्चन आपला झालेला आहे मॅम. ओके. हा, मग त्याच्यानंतर काय करायचं? 3 into त्याच्या 55 येईल. 355 प्लस 33 -4 तर -4 कसं आपण येईल? जो क्वेश्चन 33 - 4 कसं येईल सांग मला? मॅम 12 - 8 केल्यानंतर 4 येते ना? हा, 4 येतं. म्हणजे 55 ते multiply मॅम मी -4 केलेलं आहे. का बरं -4 केलं? मॅम तिथं हा वाला क्वेश्चन आपला झालेला आहे, मी त्या स्टेप न केले. झालेलं असू दे, पण आन्सर बघ ना काय येतंय. स्टेपने जा ना. मॅम 11 मल्टिप्लाय बाय 3 आहे आणि 12 - 4 मल्टिप्लाय बाय 2 यांच्यामध्ये हे सिम्बॉल नाही आहे ना, प्लस मायनस वरके, तर मी मायनस घेतला. हा, बट मायनस येऊ शकतं का तिथे सांग? नाही ना येऊ शकत. मायनस कसं पॉसिबल आहे सांग? जर आपण स्टेप बाय स्टेप गेलं तर मायनस पॉसिबल आहे का सांग? यश्री बेटा? मायनस पकडला. ओके, पकडू दे. बट आता जर आपण स्टेप वाईज जातोय तर मायनस येईल का तिथे सांग? नाही येणार ना? मल्टिप्लाय. बरोबर. त्यामुळे आपला आन्सर निघत नाहीये. मग 33 into 4 केलं ना तर 132 येतंय. करेक्ट. आणि आन्सर यायला लागलाय 297. आपला क्वेश्चन झालेला आहे म्हणून मी त्या स्टेप न केले. क्वेश्चन आपले भरपूर झालेले आहेत अशा वेचे, बट आन्सर ही तसे आलेले असतील. 297 आन्सर आलेला असेल किंवा जे काही करेक्ट आहे तिथे ऑप्शन आलेले असतील. ठीक आहे. स्टेप बाय स्टेप तर आपण बरोबर केलंय. फर्स्ट ऑफ ऑल आपण जर डिव्हिजन नसेल तर मल्टिप्लिकेशन करतो आणि त्यातल्या त्यात ब्रॅकेट असेल तर आपण ब्रॅकेट सॉल्व्ह करतो. आणि एकदा का ब्रॅकेट सॉल्व्ह झालं मल्टिप्लिकेशन करून घेतो. मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर ऍडिशन करतो आणि ऍडिशन झाल्यानंतर सबट्रॅक्शन करतो. बरोबर? येस मॅम. याच आपण चेक करूयात. ओके. बट आन्सर जर स्टेप वाईज काढलं तर 297 हे आन्सर येतं आपलं. यस बेटा? येस मॅम. जर क्वेश्चन मध्ये काही चुकी असेल तर आपण बघूयात. ओके. किंवा मग ऑप्शन मध्ये तरी चुकी असू शकते. हे लिहून घ्या बाळांनो वाटल्यास तुम्ही स्टेप बाय स्टेप, किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या वेळ नसेल तर. आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. Plus 43 चला नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचं बाळांनो. नाही काहीच नाही. 44 क्वेश्चन रीड करायचं होतं. 44 750 milliliter in a tank. When the water is poured, the tank fill up 20. While the total filling of tank is full, how many liter of water are you? काय करावं लागेल आपल्याला सांगा? एक जो टँक आहे तो 750 मिलीलिटरचा आहे. नाही 750 मिली
हे टँक मध्ये आहे असं सांगितलंय. अच्छा 750 मिलीलिटर हे टँक मध्ये आहे. हम्म. when the मॅम याचा मीनिंग काय होते when the water is poured? पोर्ड म्हणजे आपण काय करतो, वाफवून घेतो, राईट. वापरून पोर म्हणजे आपण वाफ नाही का असं पोर म्हणजे हलवणे, पोर करणे. गरम म्हणजे गरम करून आपण असं एखादी भाजी नाही का हलवत, राईट, त्याला पोर म्हणतात. हा ठीक हा आहे. हम्म. the water हा the tank will when the water आपण त्या टँकला ओके, हलवलं ना काय करूयात बाळा, ऐका ऐका. हा क्वेश्चन खूप मोठा आहे आणि समजण्यासाठी पण खूप वेळ लागेल. आणि आता राहिलेले 4 मिनिट आपण काय करूयात, 46 क्वेश्चन घेऊयात आणि उद्या 44 स्टार्टिंगला आपण क्वेश्चन घेऊयात, म्हणजे सगळ्यांना समजून जाईल. आता गडबड पण होईल आणि काही जणांना समजणार पण नाही. बरोबर. येस मॅम 46 घेऊयात आणि उद्या मग आपण 44 ने स्टार्ट करूयात. ओके. 46 रीड कर बाळा. the smallest odd native number and the largest two-digit basic number of native number. Which number of option does not go unnecessarily? हम्म. Smallest odd native number आणि largest two digit. मोठेवाले 2 digit basic number. काय सांगितलं, Basic स्मॉलेस्ट ऑड नेटिव्ह नंबर अँड द लार्जेस्ट 2 digit बेसिक नंबर ऑफ नेटिव्ह नंबर्स. विच नंबर ऑफ ऑप्शन डज नॉट गो अननेसेसरीली. नेटिव्ह बहुतेक मला वाटतं तिथे नॅचरल नंबर द्यायचा आहे. ओके. नेटिव्हला तुम्ही नॅचरल असं घ्या. चुकून त्यांच्याकडून नेटिव्ह झालं काय की मला कळत नाहीये, खूप प्रिंटिंग मिस्टेक दिसतंय. ओके. आणि द लार्जेस्ट 2 digit बेसिक नंबर ऑफ नेटिव्ह नंबर्स. ओके. yes ma'am. काय येईल मग. ओके. कोणाला विचारू आता. सान्वी ढवळे, काय येतं आन्सर. मी काढतो त्यांचं. काढा. आता बघा, जरी आन्सर आपण नाही काढलं, ओके, तरी आपल्याला काय सांगितलंय की विच नंबर
ऑप्शन डज नॉट गो अननेसेसरीली. ठीक आहे. आता नॅचरल नंबर जरी आपण घेतला, ठीक आहे, तरी 1 पासून स्टार्ट होतो, बरोबर. आणि जरी टू डिजिट प्राईम नंबर जरी घेतला लार्जेस्ट तर 97 येतो. ठीक आहे. आणि मग त्यांनी सांगितलं की विच नंबर ऑफ ऑप्शन डज नॉट गो अननेसेसरीली. ठीक आहे. 7. हा, तर याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर 3 हा पण प्राईम येतो, 97 हा तर आलेला आहे क्वेश्चन मध्ये म्हणजे आन्सर काढताना, आणि 197 सुद्धा प्राईम नंबर आहे. बट आपण याचं प्रोडक्ट वगैरे जरी केलं तर 2919 हा Option must ऑप्शनच be. येऊ शकत नाही. त्यामुळं जे अननेसेसरी ऑप्शन आहे तो कोणता आहे? सी ऑप्शन. ठीक आहे. ओके. कारण 97 इंटू 3 केलं तर त्याचं प्रोडक्ट सुद्धा तेवढा येत नाही. ठीक आहे. ओके. क्लिअर आहे बाळांनो इथपर्यंत? 2919 हा ऑप्शन येईल, कारण तो आपल्या क्वेश्चन नुसार 2919 हा ऑप्शन नाहीच आहे. तो खूप ऑप्शन दिलेला आहे, तो अननेसेसरी तो ऑप्शन आहे. तर ऑप्शन सी हा करेक्ट ऑप्शन येईल. तुम्हाला तिथे काहीच करायची गरज लागत नाही. यस आर यू? Yes, ma'am. हा, इज दॅट क्लिअर ऑल? Yes. ओके. राहिलेलं आपण उद्याच्या क्लासमध्ये घेऊयात. ठीक आहे. आणि 44 क्वेश्चन स्टार्टला घ्यायचा आहे, हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचंय. ठीक आहे. तो खूप थोडा कन्फ्युजिंग पार्ट आहे. तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी लिहून देईल. सगळ्यांनी लिहून घ्यायचं. नोटबुक उद्या रेडी ठेवा. ओके. Ma'am. ओके. चला, गुड नाईट. बाय एव्हरीवन. Good night, ma'am.